श्री स्वामी समर्थ. अधिक मास 2026. आईची ओटी कधी व का भरावी? आई नसेल तर, आई विधवा असेल तर अधिक महिन्यात जोडवी का बदलतात? नमस्कार सख्यांनो, कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व आनंदात असाल. सख्यांनो, आपल्या हिंदू धर्मात अधिक मास म्हणजे ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, तो काळ म्हणजे परमेश्वराच्या आशीर्वादाची जणू एक पर्वणीच असते. 3 वर्षातून एकदा येणारा हा महिना आपल्या आयुष्यातील संकटाचे डोंगर कापण्यासाठी पुरेसा असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या महिन्यात अशा काही गुप्त गोष्टी आणि विधी दडलेल्या आहेत, जे जर योग्य पद्धतीने केलं तर तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकते. आणि जर यात छोटीशी चूक झाली तर आपण कळत न कळत एका मोठ्या पुण्याच्या संधीला मुकतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या काळजाच्या अत्यंत जवळचा आहे. तो विषय म्हणजे आईची ओटी. आई जिच्या चरणस्पर्शी स्वर्ग असतो, पण अधिक मासात आईची ओटी भरण्यामागे नक्की काय शास्त्र आहे? अनेक जणी मला कमेंटमध्ये विचारतात, ताई, ओटी नक्की कधी आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर भरायची? जर दुर्दैवाने आई नसेल तर हे पुण्य कसं मिळवायचं? किंवा आई विधवा असेल तर शास्त्र काय सांगतं? विधी बदलतो का? आणि सर्वात महत्त्वाचं, जे गुपित आजपर्यंत फार कमी लोकांनी सांगितलं आहे, ते म्हणजे या महिन्यात सुहासिनी स्त्रिया आपली जोडवी का बदलतात? ही केवळ एक परंपरा आहे की यामागे तुमचं सौभाग्य टिकून ठेवण्याचं एखादं प्राचीन आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे? हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सख्यांनो, आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण व्हिडिओच्या अगदी मध्यभागी मी तुम्हाला असा एक महागुप्त उपाय सांगणार आहे, जो तुमच्या संसारातील कटकटी, आर्थिक टंचाई आणि दुःख मुळापासून उपटून टाकेल. हा उपाय मी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्याचे रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्या या भक्तिमय परिवारात सामील व्हा. आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्रद्धापूर्वक लिहिलेली ही एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते, कारण शब्दामध्ये मोठी शक्ती असते. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या बहिणींना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने पुण्य वाढतं. चला तर मग जाणून घेऊया अधिक मासातील त्या रहस्याविषयी. मैत्रिणींनो, अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. पण याला मलमास का म्हणतात आणि नंतर याला पुरुषोत्तम मास हे पवित्र नाव कसं मिळालं, यामागे एक मोठी पौराणिक कथा आहे. ज्या महिन्याला कोणीही स्वामी नव्हता, त्या महिन्याचा स्वीकार स्वतः भगवान विष्णूंनी केला. म्हणूनच या काळात केलेली भक्ती थेट वैकुंठापर्यंत पोहोचतेच. शास्त्र सांगतं की या महिन्यात केलेल्या दानधर्माला, नामस्मरणाला आणि इतर महिन्याच्या तुलनेत 10 पट नाही तर अनंत पट जास्त फळ मिळतं. पण सख्यांनो, जिथे फळ मोठं असतं तिथे सावधगिरीही तितकीच पाळावी लागते. तुम्हाला माहीत आहे का, या महिन्यात आपण न कळतपणे एक अशी चूक करतो ज्यामुळे आईची ओटी भरण्याचं पुण्य मिळण्याऐवजी आपल्याला आणि आपल्या आईलाही मातृदोष किंवा पितृदोष लागू शकतो. हो, हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल, पण हे सत्य आहे. अनेक स्त्रिया उत्साहाच्या भारात किंवा घाई गडबडीत काही अशा छोट्या काही गोष्टी ओटीत ठेवतात,
ज्या अधिक मासात वर्ज्य आहेत. काही जणी चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या दिशेने तोंड करून ओटी भरतात. आईला एखादी वस्तू देताना आपल्या मनातील भाव जर चुकला तर त्या दानाला स्वीकार देव करत नाही, हे पण लक्षात ठेवा. आईची ओटी भरताना कोणत्या 3 मोठ्या चुका टाळायच्या आहे तुम्हाला सांगते, ऐका. पहिली चूक म्हणजे दानामध्ये वापरलेली ती एक विशिष्ट वस्तू, जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. दुसरी चूक म्हणजे ओटी भरताना केलेले ते 2 बोल. आणि तिसरी सर्वात मोठी चूक म्हणजे आईचा मान राखताना वडिलांकडे किंवा पितृपक्षाकडे केलेलं दुर्लक्ष. जर तुमच्याकडून या चुका झाल्या तर संसारात कटकटी वाढू शकतात किंवा मुलांच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. पण घाबरू नका, आज मी तुम्हाला या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या हातून फक्त आणि फक्त पुण्यच घडेल. सख्यांनो, आईची ओटी भरणं ही केवळ एक परंपरा नाही, तर तो एक यज्ञ आहे. आणि हा यज्ञ कसा पूर्ण करायचा? चला तर मग आता थेट मुख्य विषयाकडे आणि विधीला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आता आपण त्या विषयाकडे वळतोय ज्याचा विचार केला तर डोळ्यांच्या कडा ओलावतात, तो म्हणजे आईची ओटी. शास्त्र सांगतं, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. पण अधिक महिन्यात हीच आई साक्षात राजलक्ष्मी बनून आपल्या समोर उभी असते. या महिन्यात तिची पूजा करणं म्हणजे केवळ एक विधी नाही, तर आपल्या नशिबाची कुलूप उघडण्याची ती एक दैवी गुरुकिल्ली आहे. आईची ओटी का भरावी? सख्यांनो सांगते, ऐका. आईची ओटी का भरावी? तर सख्यांनो, मंदिरात जातो, देवाला मान सन्मान देतो, हार घालतो. पण ज्या माऊलीने आपल्याला 9 महिने पोटात वाढवलाय, जिने स्वतःच्या रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलाय, तिची ओटी भरणं म्हणजे साक्षात विष्णूची सेवा करण्यासारखं आहे. शास्त्रात असं म्हटलं आहे की आईच्या चरणाशी 33 कोटी देवांचा वास असतो. जेव्हा तुम्ही श्रद्धेने आईची ओटी भरता तेव्हा तुमच्या माहेरचे पितर तृप्त होतात आणि तुमच्या संसाराच्या कुळाला भरभराट मिळते. तुमच्या सौभाग्यातील आयुष्यावर जर काही संकट येणार असतील तर आईचा पदर आणि तिची ओटी ते संकट आपल्यावर झेलून घेते. कधी भरावी ही ओटी सांगते. 2026चा हा अधिक मास विशेष योगायोग घेऊन आलेला आहे. जर तुम्ही संपूर्ण महिन्याभरात कधीही ओटी भरू शकत असाल तरीही काही विशिष्ट दिवस असतात, जसं की अक्षय फळ देणारे आहेत. शुक्ल पक्षातील द्वादशी जी विष्णूंना प्रिय आहे. पौर्णिमा जी चंद्रासारखी शीतलता आणि पूर्णत्व देते. गुरुवार जो सौभाग्याचा आणि समृद्धीचा वार आहे. यापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही ओटी भरू शकता. एक दिवस निवडा, पण लक्षात ठेवा तुमची वेळ आणि तुमची भक्ती ही सर्वात महत्त्वाची आहे. ओटीमध्ये नक्की काय असावे? साहित्य आणि त्यामागची भावना सांगते, लक्ष देऊन ऐका. ओटी भरताना केवळ वस्तू देऊ नका, तर त्यात तुमचं प्रेम मिसळा. काठभर असलेली साडी. आईला साडी घेताना महागडी घेण्यापेक्षा तिला शोभेल अशी आणि तिला आवडेल अशा रंगाची साडी घ्या. तो कापड तिच्या स्पर्शाने पावन होणार आहे. दुसरं म्हणजे खण आणि नारळ. नारळ हे श्रीफळ आहे जे पूर्णत्व
प्रतीक आहे. 5 प्रकारची फळे. ही फळे आपल्या जीवनातील 5 सुखांचे प्रतीक आहेत. चौथं म्हणजे दक्षिणा. आईला दक्षिणा देताना ती 11, 51 किंवा तुमच्या शक्तीनुसार द्या, पण देताना वाकून तिच्या पाया पडायला विसरू नका. सख्यांनो, ही गोष्ट नीट ऐका. तुम्ही हजारो रुपयांची साडी घ्या किंवा लाखो रुपयांचे दागिने घ्या, पण जर ओटी भरताना आईच्या मनात तुमच्याबद्दल थोडी जरी खंत राहिली तर त्या दानाचा उपयोग नाही. पण जर ओटी स्वीकारताना तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले, जर तिने भरल्या डोळ्यांनी तुमच्या डोक्यावरून हात ठेवून सुखी राहा असा आशीर्वाद दिला, तर समजा की तुमचं नशीब उघडलंय. तिने ते आनंदाश्रू म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रगतीचे पाझर आहे. आईची माया ही जगातील सर्वात मोठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ही ऊर्जा या अधिक महिन्यात आपल्या पदरात पाडून घ्या. मैत्रिणींनो, आता आपण अशा एका प्रश्नाकडे वळणार आहोत जो विचार करताना अनेकांचा गळा दाटून येतो आणि डोळे पाणावतात. मला अनेक फोन येतात, मेसेज येतात की ताई, माझी आई आता या जगात नाही, मग मी या अधिक महिन्यात पुण्य कसं मिळवावं, मी कोणाची ओटी भरू. सख्यांनो, आधी शांत व्हा आणि मन छोटं करू नका. ज्या माऊलीने आपल्याला जन्म दिला ती देहाने आपल्या सोबत नसली तरीच तिचं अस्तित्व आपल्या आसपासच असतं. तुमची आई जिथे कुठे असेल तिथे तिला तुमच्या सुखाचीच काळजी असते. मग अशा वेळी काय करायचं सांगते, ऐका. पहिलं म्हणजे आई नसेल तर पर्याय काय आहे. शास्त्र सांगतं, माता हे केवळ एक शरीर नाही तर ते एक स्थान आहे. जर तुमची जन्मदात्री आई नसेल तर तुमच्या सासूबाईची म्हणजेच तुमच्या सासूबाई आईची मनाने ओटी भरा. लक्षात ठेवा, लग्नानंतर सासू हीच तुमची आई असते. जर सासूबाईंनी आनंदाने तो पदर पसरला तर तुमच्या आईला परलोकातही तितकाच आनंद होईल. समजा सासूबाईही नसेल तर आपल्या घरातील वडीलधारी स्त्री, जसे की आपली आत्या, मावशी किंवा थोरली बहीण, जिने तुम्हाला आईच्या मायेने सावरलं आहे, तिची ओटी भरा. आणि जर कोणीही नसेल तर एखाद्या गरजू ब्राह्मण सुहासिनीला किंवा एखाद्या मंदिरात जाऊन वृद्ध मातेला आई मानून तिची ओटी भरा. तुम्ही जेव्हा त्यांना साडी आणि खण अर्पण करता तेव्हा त्या माऊलीच्या मुखातून निघणारे ते आशीर्वाद तुमच्या आईच्या आत्म्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला मातृकृपा प्राप्त होते. आई विधवा असेल तर शास्त्र सांगतं, ऐका. आता एक अशा विषयाकडे जाणार आहोत. समाजात आजही दबक्या आवाजात बोललं जातं, ताई, माझी आई विधवा आहे, मग मी तिची ओटी भरू शकते का? सख्यांनो, नीट ऐका. आई ही साक्षात परमेश्वर आहे. तिचं सौभाग्य हे तिच्या पतीच्या असण्या नसण्यावर संपत नाही. तिचं सौभाग्य तिच्या मुलांमध्ये, तिच्या लेकीच्या कपाळावरील कुंकवात आणि तिच्या नातवंडाच्या हसण्यात असतं. समाज काय म्हणतो यापेक्षा शास्त्र काय सांगते हे महत्त्वाचं आहे. जर आई विधवा असेल तर तिला दुर्लक्षित करू नका. उलट तिला तुमच्या प्रेमाची जास्त गरज आहे. अशा वेळी ओटी भरताना काही नियम पाळा.
साडीचा रंग आईला काळी किंवा गडद निळी साडी देण्याऐवजी सात्विक रंगाची साडी द्या. पिवळा, विटकरी, भगवा किंवा एखादा फिक्का रंग जो तिला शांतता देईल. आईला हळद कुंकू लावण्याऐवजी तिचे पाय दुधाने किंवा पाण्याने धुवा आणि त्यावर फुले अर्पण करा. तिच्या चरणांना स्पर्श करून तिची ओटी भरा. ओटी देताना तिच्या मनात ही भावना जागृत करा की आई तू एकटी नाहीस, आम्ही तुझे अंश तुझ्या सोबत आहोत. तिला ओटीत तिचे आवडते पदार्थ द्या, दक्षिणा द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला वेळ द्या. या अधिक मासात एखाद्या विधवा मातेच्या चेहऱ्यावर जर तुम्ही हसू आणलं तर साक्षात भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील. कारण आईचा अपमान जिथे होतो तिथे लक्ष्मी कधीच नांदत नाही. सख्यांनो, आईचा विधवा असण्याने तिचं आई पण कमी होत नाही. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने आपल्या आईची सेवा करा. तीच तुमची खरी भक्ती आहे. तुमच्यापैकी किती जणी आपल्या आईला मिस करत आहे? कमेंटमध्ये मिस यू आई नक्की लिहा. आता वळूया एका रंजक प्रश्नाकडे. जोडवी का बदलायची? अनेक स्त्रिया अधिक मासात जुनी जोडवी काढून नवीन जोडवी घालतात. शास्त्रानुसार जोडवी हे सुहासिनीचं लक्षण आहे आणि ते चांदीचं असतं. चांदी हा चंद्राचा धातू आहे जो मन शांत ठेवतो. अधिक मासात जुनी झिजलेली जोडवी बदलून नवीन जोडवी घातल्याने स्त्रीची ऊर्जा पुनर्स्थापित होते. असं मानलं जातं की नवीन जोडवीमुळे पती पत्नींमधील स्नेह वाढतो आणि घरातील नकारात्मकता दूर होते. म्हणून या महिन्यात नवीन जोडवी नक्की करा. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, आता वेळ आहे एका खास उपायाची. तुळशीचा उपाय सांगते, ऐका. अधिक मासात रोज संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात एक लवंग टाका. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील. दुसरं म्हणजे दान. जर आईची ओटी भरणे शक्य नसेल तर किमान 33 अनारशाचे दान एखाद्या मंदिरामध्ये किंवा ब्राह्मणाला करा. हे दान विष्णू स्वरूप मानले जाते. तर सख्यांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात काही शंका असतील तर नक्की विचारा. आपल्या आईचा आणि सासूबाईचा सन्मान करा, कारण त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठं कोणतंच वैभव नाही. पुन्हा एकदा सांगते, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सेवेत रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.